Hello students, today we are going to study your next chapter of maths, that is chapter number 10, banks and simple interest. Now banks and simple interest means bank सगळ्यांना माहिती आहे ना, bank and simple interest. Okay, now we are going to see about bank. Now there are so many banks are there. नाव सी. सो फर्स्ट थिंग व्हॉट इज बँक. आपण बँक कशाला म्हणतो तर ए बँक इज ए गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. लक्षात आलं, म्हणजे अशी सरकारी एक संस्था असते की त्या संस्थेमार्फत काय केले जातं, जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे. फायनान्शियल म्हणजे आर्थिक ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. लक्षात आलं, तर ज्या संस्थेमार्फत हे आर्थिक व्यवहार केले जातात त्याला आपण बँक म्हणतो. सो देर आर सो मेनी बँक्स. TDCC बँक, ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. दीज आर दी डिफरंट टाइप्स ऑफ बँक्स आर देर. नाउ वी आर गोइंग टू सी द टर्म्स विच आर रिलेटेड टू दी बँक. बँकेशी रिलेटेड असणाऱ्या काही आपण ज्या टर्म्स आहेत त्या या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स. बँक जे आपण बँकेमध्ये जेव्हा आपण अकाउंट उघडतो आपलं, तर तिथे अकाउंट ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर आधी आपण बघणार आहोत. फर्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट करंट अकाउंट. लक्षात आलं. नाउ व्हॉट इज दिस करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय की हे अशा प्रकारचं अकाउंट असतं की त्या ठिकाणी जो अकाउंट होल्डर असतो, म्हणजे ज्याचं अकाउंट त्या बँकेमध्ये उघडलेलं असेल, तर त्यामध्ये तो हवे तेवढे पैसे बँकेमध्ये डिपॉझिट करू शकतो किंवा हवे त्यावेळेस हवे तेवढी अमाऊंट, हवे तेवढे पैसे तो बँकमधून विथड्रॉ करू शकतो. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला वाटलं चला मला 10 लाख रुपये भरायचे आहेत बँकेमध्ये, तर तुम्ही तेवढे भरू शकता. तुम्हाला वाटलं आज मला 50,000 बँकेतून काढायचे आहेत, तुम्ही काढू शकता. लक्षात आलं. मीन्स यू कॅन डिपॉझिट अँड विथड्रॉ दी अमाऊंट ऑफ रुपीज. व्हॉट डू यू वॉन्ट दॅट. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशी तुम्ही ती रक्कम त्या बँकेत भरू शकता आणि काढू शकता. देअर आर नो लिमिटेशन्स. तिथे कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन्स नाही आहे, बंधन नाही आहे. तुम्ही कितीतरी वेळा पैसे भरू शकता, दिवसातून कितीतरी वेळा भरा, कितीतरी वेळा काढा. लक्षात आलं. तर हा एक यामध्ये पॉईंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजेच की या बँकेमध्ये म्हणजे हे जे करंट अकाउंट आहे, या करंट अकाउंटमध्ये तुम्हाला जो अकाउंट होल्डर असतो त्याला कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट मिळत नाही, बिकॉज इट इज अ करंट अकाउंट. लक्षात आलं. करंट म्हणजे रनिंग. लक्षात आलं. तुम्ही पैसे डिपॉझिटही करतायत, लगेच काढतात, ही अशा टाईपचं हे अकाउंट आहे. लक्षात आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरं जे अकाउंट आहे, आता हे झालं करंट अकाउंटबद्दल, आणि दुसरं आहे तुमचं सेव्हिंग अकाउंट. ओके. आता सेव्हिंग अकाउंटमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, यामध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये ए पर्सन कॅन डिपॉझिट ए मिनिमम अमाऊंट अँड ओपन ए सेव्हिंग अकाउंट. लक्षात आलं. म्हणजे एखाद्या माणसाला जर सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर तो एक ठराविक रक्कम, कमीत कमी म्हणजे 500 रुपये म्हणा, 1000 रुपये म्हणा भरून तो काय करू शकतो, ही ओपन ए सेव्हिंग अकाउंट, तो सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो. पण इथे काय आहे, जसं करंट अकाउंटमध्ये तुम्ही कितीही अमाऊंट भरत होते आणि कितीही वेळा काढत होते पैसे, तसं या ठिकाणी नाही आहे. हिअर देअर इज अ लिमिटेशन्स. इथे काही बंधनं आहेत. लक्षात आलं. तर अजून महत्त्वाचं गोष्ट की या ठिकाणी तुम्हाला सेव्हिंग अकाउंटमध्ये जी काही तुमची थोडीफार रक्कम बॅलन्स असेल, तर जो काही तुमचा त्या ठिकाणी त्या दिवसाचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल, तर त्यानुसार तुमच्या खात्यावर ती रक्कम जमा होत राहते. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट मिळत असतो. इथे इंटरेस्ट 0%. नो इंटरेस्ट इज हिअर, बट हिअर यू गेट ए इंटरेस्ट ऑन युअर अमाऊंट. लक्षात आलं. तर हे एक सेव्हिंग अकाउंटबद्दल आहे. आता हे अकाउंटबद्दल झालं. आता दुसरं एक महत्त्वाचं आहे
रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आता रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय की इन दिस अकाउंट मीन्स इन दिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट डिपॉझिटर डिपॉझिट्स ए सर्टन अमाऊंट एव्हरी मंथ फॉर ए स्पेसिफाईड पिरियड. लक्षात आलं. म्हणजे ह्या ज्या टाईपचं अकाउंट आहे या अकाउंटमध्ये जर आपल्याला सेव्हिंग करायची असेल, लक्षात आलं, तर तुम्ही एक ठराविक रक्कम दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला वाटतंय चला मी 1000 रुपीज बाजूला सेव्ह केले पाहिजेत, खर्च होऊन जातो आपला, म्हणून आपण प्रत्येक महिन्याला 1000 रुपीज याप्रमाणे आपण ते सेव्ह करू शकतो, म्हणजे डिपॉझिट करू शकतो. आणि हा पिरियड कसा असतो 12 मंथसाठी. म्हणजे ही स्कीम तुम्ही 12 मंथ्स म्हणजे 1 इयरसाठी करू शकता, 2 इयर्ससाठी करू शकता, लाईक दॅट. लक्षात आलं. अँड द बँक गिव्ज अँड इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग अकाउंट. लक्षात आलं. आणि ह्यावर तुम्हाला जी ठराविक इंटरेस्ट असतो तर तो यावर त्यामध्ये ॲड होतो. अँड आफ्टर द मॅच्युरिटी म्हणजे जर तुम्ही 1 इयरसाठी रिकरिंग उघडलेलं असेल तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर द डिपॉझिटर गेट्स द प्रिन्सिपल विथ इंटरेस्ट. लक्षात आलं. डिपॉझिटरला म्हणजे तो 1000 रुपये दर महिन्याला ठेवत असेल तर किती झाले 12 महिन्यांचे 12,000 रुपीज. सो 12,000 प्लस त्यावेळेसचा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर त्यानुसार जी काही रक्कम असेल ती त्यामध्ये ॲड होऊन तुम्हाला ती रक्कम मिळते. लक्षात आलं. म्हणजे हा एक याचा बेनिफिट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे त्याला आपण शॉर्टमध्ये FD म्हणतो. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच काय, ए डिपॉझिटर डिपॉझिट्स ए सर्टन अमाऊंट फॉर ए फिक्स पिरियड इन द बँक. म्हणजे समजा आता तुमच्याजवळ 50,000 आहेत तर तुम्ही काय म्हणणार, हे 50,000 घरामध्ये अशीच ठेवून चोरीची ही भीती आणि म्हणजे टेन्शन असते वागवण्याचं, म्हणून आपण ते काय करतो बँकेमध्ये डिपॉझिट करतो. मग ते किती डिपॉझिट म्हणजे किती वर्षांसाठी ठेवायचं, 1 इयरसाठी ठेवायचं, 2 इयरसाठी ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. पण जेव्हा आपण अशी रक्कम डिपॉझिट करतो, व्हेन वी डिपॉझिट सच अमाऊंट इन द बँक वी गेट द रेट ऑफ इंटरेस्ट ॲट दॅट टाईम. म्हणजे त्यावेळेस जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो त्यावर आपल्याला ॲड करून जेव्हा मॅच्युरिटी होते, आफ्टर मॅच्युरिटी वी गेट दी आवर प्रॉपर अमाऊंट प्लस इंटरेस्ट. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला रक्कम मिळते. अँड वन मोर थिंग, सिनियर सिटिझन्स म्हणजे जे सिनियर सिटिझन्स असतात आपले, म्हणजे आपण त्याला ज्येष्ठ नागरिक म्हणतो, गेट ए स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ द इंटरेस्ट दॅन द युजल. म्हणजे हे जे वरिष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक बेनिफिट काय असतो की त्यांना नेहमीचा जो इंटरेस्ट असतो त्याच्यापेक्षा थोडाच जास्त यामध्ये त्यांना मिळतो. लक्षात आलं. सो दीज 4 we have seen about the banks related, and one more is ATM. Next term is ATM, credit and debit cards. ऐकलेत ना तुम्ही हे शब्द. ATM सगळ्यांना माहिती आहे. ATM, what is the full form of ATM? automatic teller machine. Okay. This ATM card is used to withdraw cash without going to a bank. म्हणजे बँकेमध्ये न जाता आपण या कार्डच्या सहाय्याने पैसे काढू शकतो. लक्षात आलं. ए क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड यूज टू कॅरीड आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश. म्हणजे कॅश न वापरता तुम्ही या कार्डचा वापर करून तुम्ही पैसे काढू शकता. ओके. तर हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आता यानंतर अजून एक महत्त्वाचं गोष्ट आहे, ए पासबुक. आता हे पासबुक काय भानगड आहे. ए पासबुक इज इश्यूड फॉर सेव्हिंग अकाउंट्स अँड रिकरिंग डिपॉझिट. लक्षात आलं. म्हणजे जे आपले रिकरिंग असतात, सेव्हिंग अकाउंट असतात बँकेचे, तर त्यासाठी आपल्याला हे पासबुक दिलेलं असतं. आणि या पासबुकमध्ये आपल्याला काय असतं, अमाऊंट डिपॉझिटेड, आपण किती अमाऊंट डिपॉझिट केली, विथड्रॉन किती अमाऊंट काढली बँकेतून, अँड द बॅलेन्स आणि आपल्या बँकेत काय शिल्लक आहे,
आर रेकॉर्डेड इन इट विथ देअर डेट, म्हणजे डेटच्या साहाय्याने त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं असतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल हे मी तुम्हाला माझं बँकेचं सेविंग बुक दाखवते. लक्षात आलं, पासबुक. तर हे TDCC बँकेचं आहे. तर यामध्ये काय दिलेलं असतं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात बघा. हे कॉलम्स दिलेले असतात. हां, फर्स्ट इज डेट, म्हणजे डेट कुठल्या डेटला काय तुमचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते. त्यानंतर चेक नंबर, समजा मला माझ्या मुलाची फी भरायची आहे त्याच्या कॉलेजची, मग मी कुठल्या नंबरचा चेक वापरलेला आहे त्या चेक नंबरची एंट्री इथे येते, सपोज मी जर त्याची फीस भरलेली असेल तर. हां, देन पार्टिक्युलर्स, म्हणजे मी चेकने भरलेले आहेत, कॅशने भरलेले आहेत काय, तर त्याविषयी डिटेल माहिती आपल्याला इथे कळते. आता मी चेक देते म्हणून इथे काय प्रिंट होऊन येईल, जेव्हा आपण याचं एंट्री करू, अपडेट करू हे पासबुक, तेव्हा इथे चेक म्हणून येईल. जर मी कॅशने भरले असते तर इथे कॅश आलं असतं पार्टिक्युलर्सच्या खाली. पार्टिक्युलर्स म्हणजे तपशील, हां, ब्यौरा त्याला आपण म्हणतो. अँड विड्रॉल मीन्स काढली गेलेली रक्कम. हां, आपण किती अमाऊंट काढली आता लक्षात आलं तर ते या ठिकाणी येतं. त्यानंतर डिपॉझिट, हां, म्हणजे डिपॉझिटमध्ये काय की किती रक्कम त्यामध्ये आपण डिपॉझिट केली, जमा केली त्या या ठिकाणी. आणि इथे बॅलन्स येतो. लक्षात आलं. तर हे या प्रकारचे कॉलम्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला बघायचे असतील तर घरी आपल्या पॅरेंट्सला वगैरे विचारून तुम्ही हे बघू शकता, तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. लक्षात आलं. तर हे सगळं कशाविषयी आहे, तर ह्या पासबुकविषयी. ओके, सो टुडे वी हॅव डिस्कस अबाउट द टर्म्स विच इज रिलेटेड टू द बँक्स, मीन्स करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, then recurring deposit account, fixed deposit, then ATM, credit and debit cards and passbook which I have shown you now. हां, आता बघा ना, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक गोष्ट, आता हे आपलं बँकेशी रिलेटेड झालं सगळं. आता समजा मी काय करते, बँकेमध्ये काहीतरी एक अमाऊंट डिपॉझिट करते. हां, आय एम गोईंग टू डिपॉझिट सपोज ₹8,000. हां, दॅट आय एम गोइंग टू डिपॉझिट इन द बँकेमध्ये मी डिपॉझिट करते. हां, सो व्हॉट इज दिस, दिस इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल. हां, म्हणजेच हे काय झालं तुमचं प्रिन्सिपल, ज्याला मराठीत आपण मुद्दल म्हणतो. मी बँकेत किती डिपॉझिट करते, ₹8,000. आणि ज्या वेळेस मी बँकेत हे ₹8,000 डिपॉझिट करते, तर डिपॉझिट केल्यानंतर आफ्टर सम मंथ्स आय गॉट द इंटरेस्ट ₹500 ऑन इट. ओके, मला इंटरेस्ट किती मिळालेला आहे, ₹500 मिळालेला आहे. म्हणजे मला जी बँकेकडून मिळणारी रक्कम आहे, द अमाऊंट दॅट वी आर गोइंग टू गेट फ्रॉम ए बँक, दॅट इज अमाऊंट इक्वल टू, नाव दिस इज युअर फॉर्म्युला. हां, मी किती अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे दॅट इज प्रिन्सिपल प्लस मला त्यावर किती इंटरेस्ट मिळतो आहे, हां, मिळणार आहे, तर दॅट इज मीन्स P प्लस आय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल और व्हॉट इज दॅट अमाऊंट आय हॅव डिपॉझिटेड, सो ₹8,000 प्लस दिस इंटरेस्ट 500. हाऊ मच, ₹8,500. हां, एवढे मला नंतर ही अमाऊंट मिळणार आहे. लक्षात येतं आहे तुमच्या काय सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगते की सपोज हां, एक एक्झाम्पल आहे की नेहा बॉरोड ए सम ऑफ ₹30,000. म्हणजेच काय केलेले आहेत, ₹30,000 ॲट ए PCPA इंटरेस्ट. आता PCPA म्हणजेच काय, PCPA म्हणजेच पर कॉस्ट पर ॲनम. आता हे काय आहे, तुम्ही मराठीमध्ये हा शब्द ऐकला असेल बघा, म्हणजे दर साल, दर शेकडा, दरवर्षी, दर शेकडा म्हणजे दरमहा जो काही पर्सेंट असेल तो, हा त्याचा अर्थ होतो. तर ठीक आहे, आता या ठिकाणी मी एक्झाम्पल वाचत नाही आहे, तर थोडक्यात सांगते हां काय आहे. इथे तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे P इक्वल टू
30,000 रुपीज. हां, नाव सी. आता यावर त्यावेळेचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, द रेट ऑफ इंटरेस्ट इक्वल टू 8%. हां, सो व्हॉट इज द अमाऊंट यू गेट. हां, आता हे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हां, सो आता बघा, हां, मी 30,000 रुपये काय केलेले आहेत, ही माझी प्रिन्सिपल अमाऊंट आहे. हां, आणि या प्रिन्सिपल अमाऊंटवर मला रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे, 8% इतका. तर त्यावरून अमाऊंट आपल्याला काढायची आहे. हां, मग आता यावरचा हा इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट जरी असला, पण जी या रेट ऑफ इंटरेस्टने मिळणारी जी अमाऊंट आहे ती तुम्हाला माहिती आहे का? नो, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो हिअर राईट डाऊन, लेट एक्स बी दी इंटरेस्ट. सो एक्स, आता हा जो इंटरेस्ट आहे, हा मला कुठल्या अमाऊंटवर मिळणार आहे? दिस एक्स आय विल गॉट फ्रॉम ऑन दिस अमाऊंट, मीन्स 30,000 रुपीज. ओके, मीन्स एक्स अपॉन 30,000 इक्वल टू this 8%. So write down 8%. How we will write? 8 upon 100, like that. Okay, now solve it. Now x equal to 8 into हे 30,000 इथे डिनॉमिनेटरला म्हणजे डिवाइड आहेत, त्या बाजूला जातील तर ते मल्टिप्लाय होतील. 30,000 upon 100. This 2 0 and this 2 0 get cancelled. So x equal to how much? 8 3 जा 24 and this 20 रुपीज. लक्षात आलं? म्हणजे हा एक्स काय आला आहे, तुमचा इंटरेस्ट आलेला आहे. इंटरेस्ट इक्वल टू ₹24,000. ओके, सो यावरून मग आता अमाऊंट काय येईल, आपण अमाऊंट काढायला मागच्याच एक्झाम्पलमध्ये बघा फॉर्म्युला शिकलो इथे, P प्लस आय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, P plus I. So what is the principal amount here? 30,000. So 30,000 plus interest. What is that? This amount 2,400. Okay. So what is that addition? 32,400 rupees. This is your amount. Okay. Do you understood up to this? And here now one more formula is there. See, in such type of examples, when simple interest means formula for simple interest. Now see, P means principal amount, principal. Then I, it means interest, INTEREST, interest. Then R means rate of interest, and T means number of times in years. Write down like this, time in years. So for simple interest, I equal to P into R into T upon 100. Okay, this is your formula for simple interest. So by using this formula and a amount equal to P plus I, by using these two formulae, now we are going to solve our next practice set. Okay, so today we are going to stop here. Just revise it, remember this formula, and our next part we will start in our next lecture. Till then, goodbye students.